हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज मी घेत आहे मच्छी. आणि बघा आमच्या इथे मच्छीवाला आलेला आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवते काय काय मच्छी आणली आणि मी मच्छी घेते. तर हे बघा मी आता कोळंबी घेतलेली आहे आणि मला ते साफ करून देत आहेत. तर हे बघा कोलंबी आहे, बोंबील आहेत आणि बांगडा पण आहे आणि सुरमई आहे. तर हे बघा आता मी बोंबील घेतलेले आहेत आणि ते कट करून देतात. तर बघा कोणाकोणाला आवडतात बोंबील नक्की सांगा. मी आता कट करून घेते त्यांच्याकडून. तर हे आमचे फेरीवाले असतात, नेहमीचे मच्छीवाले असतात, डेली येतात. तर आज मी त्यांच्याकडून मच्छी घेते. तर कसे वाटते? तर हे बघा मी बोंबील कट करून स्वच्छ धुवून एकदम चीर पाडून अशी घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला मसाला त्याला व्यवस्थित भरता येतो. तर हे बघा मी स्वच्छ कट करून वगैरे मीठ हळद लावून डब्यात ठेवलेले. आता मी फ्राय करणार आहे, तर तुम्हाला दाखवणार आहे. आणि सोबत कोळंबी पण घेतलेली, तर आता ती फ्रीजमध्ये ठेवलेली, विसरून गेलेले मी. कोळंबी काय आता बनवणार नाही, तर त्याच्यामुळे ती ठेवून देते फ्रीजमध्ये. तर मी आता बनवणार आहे बोंबील. तर मी तुम्हाला दाखवणार आहे कसे फ्राय करते. तर हे बघा आपण अद्रक लसूणची पेस्ट आहे, ही आपण बोंबील मच्छीला लावून घेऊया. आता आपण याला असं पण ठेवलेलंच आहे, कारण मी दुपारी घेतलेली आहे मच्छी. तर आता मी संध्याकाळच्याला बनवते. तर आपण त्याच्यासाठी लागणार आपण त्याच्यामध्ये तिखट घालणार आहोत 1 चमचा. आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत. साधारण मी 2 ते 3 चमचे पीठ घेतलेले आहे तांदळाचं. त्याच्यामध्ये मी रवा टाकणार आहे बारीकवाला, ते पण 2-3 चमचे टाकणार आहे. आणि त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे अर्धा चमचा आणि मिक्स करून घेणार आहे. आणि आपण आता मसाला लावून घेऊया पूर्ण. आता आपण याला 10 मिनटं ठेवणार आहे, तरी पण मसाला, कारण आपलं थोडासा त्याला लागला पाहिजे मसाला. 10 मिनटाच्या नंतर मी तळणार आहे, लगेच तळणार नाही. हे बघा एकदम मस्त मसाला लावून घेतला आहे. आणि आपण असे रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये फ्राय करून घेणार आहे. चला आता 10 मिनटं मी ठेवते. चला आपण आता मसाला लावून घेऊया. हा आपण तयार केलेलं मिश्रण. तर आपण असे सगळे एक एक करून फ्राय करून घेणार आहोत. मी आता लावून घेते मिश्रण सगळं.
ओले बोंबील आहेत हे. कोणी पातळ भाजी पण बनवतं, कोणी फ्राय बनवतात. पण फ्राय जर बनवले तर ते गरमागरम खायला खूप मस्त लागतात. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, डाळ भात असेल तर खूप खूप चवीला छान लागतात. तर मी आता फ्राय करून घेऊया. आपण तव्यामध्ये टाकूया. तर आपण बघा तवा ठेवलाय, तेल टाकून ठेवले त्याच्यामध्ये मी. तर आता मी मच्छी टाकते त्याच्यामध्ये. हे बघा, आपण अशी एक एक करून सगळं मच्छी फ्राय करून घेणार आहोत. आणि घाई करायची नाही आणि लगेच पलटी करायची नाही, नाहीतर तुटतात मग. तर आपण आता टाईम लागेल त्याला फ्राय व्हायला, कारण आपण लगेच पलटी करणार नाही आहे. त्याला वेळ लागतो, कारण लगेच आपण पलटी केले तर तुटून जातात ते. मीडियम गॅसवरती आपण त्यांना भाजून घेऊया. मी तुम्हाला आता पलटी केल्यानंतर दाखवते. तर आपण आता बोंबील पलटी करून घेऊया. वाव, बघा मस्त असे चांगले क्रिस्पी होतात, तुटत पण नाही. आपण लगेच पलटी केले ना तर तुटतात. आणि मीडियम गॅसवरती मी बनवते, कारण जास्त फास्ट पण नाही आहे आणि स्लो पण नाही. तर हे बघा, आपण स्लोमध्ये त्यांना मस्तपैकी क्रिस्पी होतात, नाही तर कधी कधी मग पूर्ण तुटून जातात. आता पूर्ण आपण फ्राय करून घेऊया. तर हे बघा, आपले बोंबील तयार आहेत, फ्राय केलेत. तर कसे वाटतात हे बघा, एकदम क्रिस्पी झालेले आहेत. हे बघा कसे वाटतायत नक्की सांगा. तर हे बघा, एकदम कुरकुरीत फ्राय छान झालेले आहेत. आणि कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर जे कोणी नवीन माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि सगळ्यांनी मला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.